चल आता येतो आम्ही. हा येते. थांबा मेघना. कुठे निघाला? कुठे निघालात? बापाच्या आबरूचे धिंडवडे काढायला लाज नाही वाटत? लाज? सुरेशराव काय करताय तुम्ही? ना वागतातच तशा आहेत. त्या फाटक्या चड्डीवाल्याला भेटायला चाललं. काय गरज आहे? काय गरज आहे? सोन्यासारखा संसार उधळायचा आहे तुम्हाला? अहो ही सगळी माणसं मऊ आहेत म्हणून कोपरानी खडू नका. ही बापाच्या तोंडाला काळं फासायचंय तुम्हाला. मी बजावलं होतं तुम्हाला. त्या फाटकी चड्डीवाल्याचं त्या झोळीवाल्याचं नाव घ्यायचं नाही म्हणून. बाबाजीने बरोबर संकेत दिले होते. संकट येणार, संकट येणार. आलंच संकट. आलं कसलं? तुम्ही ओढून आणलात. मलाच वटणीवर आणायला हवं तुम्हाला. अहो त्या फाटक्या चड्डीवाल्यावरनं एवढा तमाशा झालाय तरी ह्या लोकांनी पदरात घेतलाय तुम्हाला. अहो त्याची चाड बाळगून सासू सासऱ्यांची सेवा करा, नवऱ्याची सेवा करा, घरात बसा. नाचकाम कसलं करताय? नानासाहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना, यांचे भलते सलते लाड पुरवू नका, यांना नाचकाम करू देऊ नका म्हणून. बायकांना सूट दिली ना की अशा उधळतात, असे रंग दाखवतात. पाहिलेत काय दिवे लावले ते? आता ह्या पुढे ह्या घराचा उंबरठा जरी ओलांडलात ना आणि त्या फाटकी चड्डीवाल्याचं नाव घेतलं ना, थोबाड इकडचं तिकडे करून ठेवीन. बस. खूप बोललात तुम्ही सुरेशराव. माझ्या घरची माणसं सभ्य आणि समजूतदार आहेत आणि तुम्ही माझ्या सुनेचे वडील आहात म्हणून आजपर्यंत आम्ही सगळं ऐकून घेतलं. पण ना तुम्ही कधी वडिलांसारखे वागलात ना कधी बोललात. मेघनासारख्या प्रामाणिक आणि सरळ मुलीवर काय वाटेल ते आरोप करताय तुम्ही. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? अहो पोटची पोर येते तुमची. आणि काय म्हणालात तुम्ही? बायकांना सूट दिली की बायका बिघडतात. काही उदाहरण आहेत का तुमच्याकडे? उलट बायकांना मोकळीक दिल्यानंतर त्या स्वतःच्या आयुष्याबरोबर दुसऱ्याच्याही आयुष्याचं सोनं करतात, ह्याची अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. कुठल्या काळात वावरताय तुम्ही सुरेशराव? जागे व्हा, जरा डोळे उघडून बघा आजूबाजूला. मेघना निष्कलंक आहे. दोष तुमच्या दृष्टीत आहे आणि त्या जे काही करते ना ते तिच्या नवऱ्याच्या सोबतीनं करते आणि आम्हाला विचारून करते. आमच्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही सगळे तिच्या पाठीशी उभे आहोत. खबरदार पुन्हा जर आमच्या लेकीला काही बोललात तर आणि तिच्यावर हात उगारलात तर. माई शांत हो बाळा. सुरेशराव, खोटेपणानं तुम्ही वागलात नेहमी. इथे आमच्या समोर मेघनाने नेहमीच खऱ्याचा अट्टहास धरला. त्यासाठी घरच्यांचा रागही तिने झेलला. पण तिने आपला योग्य मार्ग नाही सोडला. आम्हाला तिची लाज नाही तर अभिमान वाटतो. आदित्यशी खोटेपणानं वागून धुळफेक करून ती बाहेर कुणालाही भेटू शकली असते अगदी सहज. पण तिनं तसं केलं नाही आणि तुम्ही तिच्यावर हात उगारताय. उलट तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला हवी तुम्ही. माधुरीताई, तुम्ही म्हणताना ते अगदी पटतंय मला. मेघना तुमची लेक कमी
आणि आमची सूनच जास्त आहे. सुरेशराव, तुम्ही ह्या घरात मेघनाचे वडील म्हणून आला असाल ना तर तुमचं स्वागतच आहे. पण माझ्या घरात येऊन माझ्या लेकीला वाटेल तसं बोललेलं, वेडं वाकडं बोललेलं मला चालणार नाही. आणि तिचा अपमान करण्यासाठी जर तुम्ही या घरात येणार असाल तर ह्या घराची दारं तुमच्यासाठी कायमची बंद असतील. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची दारं उघडत नाही ना तोपर्यंत नक्कीच. सुरेशराव, आता तरी बदला स्वतःला. संजीवनीने तुमच्या डोळ्यात अंजन घातलंय. थोडस चुरचुरेल, पुसू नका ते. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, अजून तळ्यात मिळतच आहे. बरं, डोनरला फोन करू का विचारलं तर म्हणतात नको, औषध बदलून दिले. बरं, दुसरीकडे कंडिशन वाईट आहे असंही म्हणतात. मग मी विश्वज्योतमध्ये फोन केला होता. तो टाकसाळे आहे ना, त्याची बहीण ज्योती तिथे डॉक्टर आहे. हां, ती म्हणाली घेऊन या इकडे. मग करायचं शिफ्ट? पण हे लोक डिस्चार्ज देणार नाहीत तिथे. आपल्याला आपल्या रिस्कवर शिफ्ट करावं लागेल. पण दादा, तू म्हणतोस ना ज्योती आहे तिथे, देन वी विल इन सेफ हँड्स. घेऊया आपण डिस्चार्ज आपल्या रिस्कवर. तू कळव तिला आम्ही पेशंट आणतोय म्हणून. ठीक आहे, तू एकदा बोल त्याच्याशी. मी ज्योतीला फोन करतो. तू झालं की बाहेर आहे. ओके. नाना चहा. असं कधी झालं नव्हतं नाही आपल्या घरात. काय भयंकर बोलत होते मेघनाचे बाबा. जग किती बदललंय. अजूनही बायकांविषयी अशी मतं असतात लोकांची. आहेत आहेत, बरेच आहेत असे महाभाग. आणि थोडे थोडं का नाही, चांगले भरपूर आहेत. रोज पेपरमध्ये वाचतो ना आपण. ही गढूळ दृष्टीच सगळं जगणं बिघडवून टाकते का? सुरेशरावांनी या असल्या लोकांच्याच मनात दबा धरून बसलेले विचार बोलून दाखवले. नाही, पण संजीवनी अगदी करेक्ट वागली त्यांच्याशी. असला विचार असणाऱ्यांना बायकांनीच धडा शिकवायला हवा. हिंमत झाली नाही त्यांची पुढे काय बोलायची. हो ना, इतके दिवस माईंचं आम्ही प्रेमळ रूपच जास्त पाहिलं होतं. म्हणजे चिडायच्या कधी त्या अन्याय झाला तर, पण अगदी साक्षात रणरागिणीचं रूप मात्र आजच पाहिलं. आणि विशेष म्हणजे हे तिने तिच्या लेकीसाठी नाही, सुनेसाठी केलं. त्याला म्हणतात न्याय. नुसता न्याय नाही नाना, मूर्तिमंत न्याय. करेक्ट. माई, अरे त्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे ना, त्यामुळे त्या म्हणाला मीच येते म्हणून. आपण माहित तू मला माहितीये, पण डॉक्टरांशी आपण बोलू. ते म्हणाले तरच देईन मी ब्लड. माई, अरे आता कुठे जायचं ते सांग मला आधी. मी नेऊ का त्यांना नाही डॉक्टरांकडे? नाही, थांबा थांबा. ते वेगळीच डेव्हलपमेंट आहे. आता काय? आपण त्याला विश्वज्योतीमध्ये शिफ्ट करतोय. तिकडे डॉक्टर ज्योती आहे ना. आनंदची बहीण. हो, पण का शिफ्ट करतोय आपण? ते मी सगळं सांगतो, आधी आपण त्याला शिफ्ट करूयात. बरं, आणि अमित कुठे? तो फोनवर बोलतोय डॉक्टर ज्योतिषी.
त्याचं बोलणं झालं की आपण इथल्या डॉक्टरांशी बोलू आणि मग लगेच निघूया. ठीक आहे. तोपर्यंत कुठे थांबू आम्ही? तिथेच थांबूयात. दादाचं झालं की तोही तिथेच येईल. मी आदित्यला ही कल्पना दिलेली आहे आणि मग आपण निघू. ठीक आहे? बरं. ये का माय, हा कुठे गेला? कदाचित टेस्टसाठी नेलं असेल त्याला. सिस्टर, येस. तुम्ही पेशंटला कुठे टेस्टला वगैरे नेलंय का? टेस्ट? कोणत्या टेस्ट? उलट तुम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करताय ना. मी जस्ट IV काढायला आली. माई मी बघतो. हो माई, मी पण आले. तो आला? नाही. आदित्य, वाच. प्रिय आदित्य, मित्रा, तो माझ्या म्हणतोय, पण त्यात वावगं प्रेम नाहीये. मेघनाला तू खूप सुखी केलंयस. तू आणि ती तुमच्या मायेच्या माणसात गुरफटला. पाहिलं मी डोळे भरून प्रेम. क्षणभर उठली होती कळ काळजात, पण जे झालं ते योग्यच झालं. नॉट वी, बट यू टू वेअर डेस्टाईन्ड टू मीट. माझ्यासारख्या वादळाबरोबर मेघनासारख्या नाजूक वेलीची फरफट झाली असती. तू तिचा आधार आहेस. तुझ्या जोडीनं ती फुलेल, बहरेल. तुम्ही दोघांनी माझ्याही आयुष्यावर सावली धरली. जीव निवला माझा,
पण मला तुमच्या मायेचं ओझं होईल. माझा भार मलाच पेलू दे. जाऊ दे मला. मित्रा, काळजावर नाव कोरणारा तू एकच निघालास. मला जाऊ दे आता. तुमचा आदित्य नगरकर. अरे तुम्ही सगळे इथेच आहात, तर मग तिकडे हॉस्पिटलमध्ये कोण आहे? अमित? विजय, अगं तो एक चिठ्ठी ठेवून कोणाशी काही न बोलता हॉस्पिटलमधून निघून गेला. निघून गेला? पण कुठे आणि का? वाच. प्रिय आदित्य मित्रा, माझ्या म्हणतोय, पण त्यात वावगं प्रेम नाहीये. ओ गॉड, कमाल आहे. नाही, काय म्हणायचं याला? अरे त्याची तब्येत खूप खालावली होती ना अमित? हो, तरीही तो मग आता माहित नाही. आम्हा सगळ्यांना कळत नाही की काय करायचं.
चहा घेणारच का? आदित्य, अरे तुझ्याशी बोलतेय मी. हा, चहा घेणारच का विचारलं. नाही नको. मला वाटतं आदित्य, केस पेपर्स त्याचे. काय करायचं ठरवलं पुढे? काहीच माहित नाही. अजून काही ठरवलं नाहीये, पण त्याला शोधावं तर लागेलच ना. मला गरज नाही वाटत त्याची. आपण आपल्या परीनं सगळं केलंय. तो स्वतः निघून गेलाय. आपलं दायित्व संपलंय आता.